समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा. वेदश्री असणाऱ्या एडशी या गावी भगवान रामलिंग महाराज भगवान सिद्धेश्वराचं अधिष्ठान अधिष्ठान रूप दैवत असलेल्या या एडशी नगरीमध्ये थोर संत बापू गुरु महाराज, वैकुंठवासी सद्गुरु रामचंद्र बोधले महाराज, वैकुंठवासी पूज्य भगवान भाऊ महाराज, वैकुंठवासी पूज्य रामकृष्ण महाराज आदी संत महंतांच्या पदस्पर्शाने त्यांच्या जीवनभराच्या भजन भक्ती कीर्तनाच्या भगवत सेवेच्या माध्यमातून एडशी हे गाव एक धाकटी पंढरी म्हटल्यासारखं अशा ह्या भक्तिमय गावात भगवान गणेशाच्या जयंतीच्या निमित्ताने काकासाहेब देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी सप्ताह समिती, देशमुख मंडळी, एडशी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सद्भावनेतून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होत असलेल्या अखंड नाम सप्ताहात आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी परमेश्वर बोधले महाराज यांची आजची कीर्तनाची सेवा आहे. परंतु काही कामामुळे मला अचानक धाराशिवला जायची गरज होती. म्हणलं दोघाच्या 2 गाड्या नेण्यापेक्षा एकाच गाडीत जाऊ म्हणून आलो. इथं आल्यानंतर महाराज म्हणले तुम्ही असताना मी कीर्तन करणार बरं नाही दिसत, तुम्हीच कीर्तन करा. म्हणून महाराजांच्या परमेश्वर महाराजांच्या आग्रहामुळे आजची कीर्तन सेवा काल्या दिवशी मी येणार आहे असं समजू नका. आज कीर्तन केलं पुन्हा येणार नाही असं समजू नका. नाही तर हळदीचं लुगडं नेसलं म्हणजे नवरीला पुन्हा लग्ना दिवशी लुगडं नेसवायची गरज नाही असा गैरसमज करून घेऊ नका. लक्षात हे दोन्ही असतं असू द्या. मला सांगायचं कारण असं आहे पण हरिभक्तीपर्यंत परमेश्वर महाराजांच्या आग्रहास्तव आजची कीर्तन सेवा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सप्ताह समितीला देशमुख गल्लीतील सर्व मंडळींना एडशी ग्रामस्थांना धन्यवाद देऊ की भगवान गणेशाच्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सेवेची परंपरा सुरू झाली आणि ती सातत्याने अत्यंत श्रद्धेने आपण सर्वजण मिळून करत आहात त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्तीपर्यंत गोविंद महाराज असतील, हरिभक्तीपर्यंत सोनेगावकर महाराज असतील आणि इथं असलेली सर्व महाराज मंडळी आहेत. वडगावकर भजनी मंडळ आहे, जवळचं भजनी मंडळ आहे, अजून सोनेगाव म्हणलं की सोनेगावचे महाराज, सोनेगाव भजनी मंडळ, अजून कुणी राहिले का? कुमाळ भजनी मंडळ, एडशी भजनी मंडळ, गुळे वस्ती आहे पाठीमागाचे आणि सर्व मंडळी ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्य विठाला 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 विठाला. भगवान गणेशाच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या अखंड नाम सप्ताह असं पहिल्या दिवशी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील पहिला अभंग आहे. हा अभंग घेण्याचं कारण आपल्याला काही पूर्वजांनी परंपरा घालून ठेवलेली आहे. नवीन माणसं त्यांना वाटतं आमचं नवीन असावं पण ज्या वेळेला नवीन गोष्टी करताना त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात त्याला पुन्हा वाटतं पहिलंच बरं होतं. त्या पद्धतीने पहिलंच बरं होतं का? पहिले लोकांनी काही करून ठेवलेलं असतं, त्याच्यात काही संकेत असतात, त्याच्यात काही अर्थ असतो, त्याच्यात काही समाजहित असतं, राष्ट्रहित असतं, लोककल्याण असतं. अशा अनेक गोष्टीचा विचार करून त्या परंपरा चालू ठेवलेल्या असतात. मला कशासाठी बोलायचे की पहिल्या दिवशी हाच अभंग का? तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला परंपरा घालून ठेवलेली आहे
की पहिल्या दिवशीचं प्रवचन हे नमनपर असावं. मग ते देवाला नमन असेल, संताला असेल, गुरुला असेल किंवा ग्रंथाला असेल, पण पहिलं प्रवचन हे नमनपर असावं. पहिल्या दिवशीचा कीर्तनासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग हा गाथ्यातील पहिला अभंग. समचरणदृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, हा अभंग पहिल्या दिवशी असावा. काल्या दिवशी कृष्णचरित्र वर्णन करावं, काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर असा अभंग असावा. अशी जी काय आपल्याला चाकोरी परंपरा घालून ठेवलेली आहे, त्याला नियमाला अनुसरून नियमाच्या बाहेर जर गेलं ना, नाही जमत महाराज. आपणच संप्रदायामध्ये आपल्या आपल्या पद्धतीनं बदल करत असतो, नाही जमत. कधी काळी कोर्टात जाणाऱ्या वकिलाचा काळा कोट होता, अजून त्यांनी कोट बदललेला नाही, त्याचा कलर बदललेला नाही. ती त्याची ओळख असते महाराज. आलं का लक्षात? बदललंय का? थोडा बदल झाला की काय होतो, निवडणुकीमध्ये फॉर्म भरायचे असतात बघा. फॉर्म भरताना थोडंसं चुकलं, रिजेक्ट, फॉर्म नामंजूर झाला, त्यांना उभा राहता येत नाही. उभा राहायचं असलं तर उपनीत आणि तिवडीवर जाऊन उभा राहता, तिवळीवर जाऊन उभा राहता, इथं उभा राहता येणार नाही. थोडी चूक झाली तर निवडणूक आयोग सुद्धा त्याला नाकारतं. मग संप्रदायामध्ये एवढ्या मोठ्या चुका का करायच्या? पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आपण चाललं. म्हणून समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हा अभंग कशामुळे निर्माण झाला? कोणत्याही गोष्टी निर्माण आता कायदे का निर्माण होतात? कायदे कशासाठी निर्माण झालेले असतात? एखादी गोष्ट जर त्याची समाज जीवनावर विकृती किंवा वाईट परिणाम होत असतील तर त्याच्यासाठी कायदा करावा लागतो. पूर्वीच्या काळामध्ये गणपतीच्या पुढे ज्याला जसं म्हणेल तसं देखावा करायचो, त्याला परवानगीची गरज नव्हती. पण कुणीतरी अफजल खानाचा पुतळा तयार करा आणि त्याच्यातून जातीय जंगल निर्माण झाली, त्यावेळेला शासनाला कायदा करावा लागला की कोणालाही जर काही एखाद्या ठिकाणी गणपतीच्या पुढे किंवा कुठेही एखादी प्रतिकृती निर्माण करायची असेल त्याच्यासाठी पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते. कायदे विनाकारण होत नसतात. ज्या ज्या वेळी समाज जीवनावर दुष्कृती निर्माण होते, दुष्परिणाम होतात, त्यावेळेला ते परिणाम होऊ नये, समाज व्यवस्था सुव्यवस्थेशी चालावी यासाठी ते विकृतीला पायबंद असतो. म्हणून कायदे निर्माण झालेले असतात. त्या पद्धतीने अभंग सुद्धा काही विनाकारण निर्माण झालेले नसतात. ती काय कविता आहे का उखाणा आहे? ती बाईनं लग्नात घेतलेलं. दिवळीत होती खिसणी, आणि काय आमच्या मालकाला डुकराने दिली ढुसणी. ही काही उगा आपलं चेष्टा करण्यासाठी किंवा विनोद करण्यासाठी नाही, समाजाचं कल्याण ज्याच्यात असतं तशा प्रकारचे नियम असतात. तसं समचरणदृष्टी विटेवरी साजिरी हे का अभंग पहिल्या दिवशी घ्यायचा? त्याचं कारण असं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा. काय झालं, चंद्रभागेमध्ये नामदेव महाराजाचे नियम, ते नगर प्रदक्षिणा करायची, चंद्रभागेत यायचं, पुंडलिकाला वंदन करायचं. राहू द्या तर मीच लक्ष करतो. त्याच्यात कसं असते, ज्याचं स्पीकर आहे त्याचे नाव निघावं असं त्यांची भावना असते, त्याच्यामुळे त्याला बी आपण आडवं यायचं. असू द्या. नामदेव महाराज प्रदक्षिणा करत असताना उत्तर हिंदुस्थानातली काही मंडळी आली. आपण जातो की काशीला जातो, अयोध्येला जातो, हे करतो, तसं तेही लोकांना वाटतं इकडे जावं. अजून बघा तुम्ही मोठमोठे तिथले कथाकार आहेत, आताचे नवीन जे किशोरी आहे, ते चित्रदेवी आहे, अशी बरीच जण आहे. पण हे लोक सुद्धा कथा करत असताना महाराष्ट्रातील पांडुरंगाचं महत्त्व सांगतात, कधी कधी महाराष्ट्रातील संतांचं महत्त्व सांगतात. आपण जसं तिकडे जातो ते सुद्धा इकडे येतात. लोकांची इच्छा असते, हे पंढरी म्हणजे पांडुरंगाचं ठिकाण आहे, भगवान परमात्मा इथं आलेले आहेत, अनिला परिवार गोपी गोकुळा सहित किंवा वैकुंठीचा देव अनिला भूतळा धन्य तो आगळा पुंडली म्हणून अशी काही उत्तर हिंदुस्थानातली मंडळी पंढरीला आली, दर्शन केलं आणि प्रदक्षिणा करताना चंद्रभागेच्या वाळवंटात गप्पा मारत बसली. गप्पा मारता मारता काय असतं बघा, भक्तगण जे असतात देवाला समर्पित असतात
ते कुठेही गेले तरी देवाचाच विषय काढतात. आणि आपण संसारिक माणसं असे असतो, कुठेही गेले तरी संसारातलाच विषय काढायचा. कारण ते हाडोहाडी इतकं भिनलेलं असतं, रक्ताच्या प्रत्येक थेंबात. जरी वारीला गेलं तरी घरच्या सासू सुनाच्या गप्पा काढणार, गरीब एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलं तरी गावातली चर्चा करणार. तेव्हा असला होता, तेव्हा तसला होता, त्यानं मला इथं दगा दिला, त्यानं मला तिथं धोका दिला. कीर्तनात बोलू देत नाहीत म्हणून माणसं गप्प आहे. कीर्तनात जर बोलायची परवानगी असते, हे इकडं ग्रुपनं काही बोलत गेले, तिकडं त्यानं काही ग्रुपनं बोलत गेले असते. आणि सगळे जर कीर्तनात बोलायला लागले असते तर कीर्तनकारानं हाणूच घेतलं असतं. काय करणार? सांगायचं कारण असं आहे, असे चर्चा होतात, गप्पा होतात. होता गप्पा झाली. तिकडं म्हणले, अहो वाल्मिक ऋषींनी प्रभू रामचंद्राचं 100 कोटी श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. मग हे नामदेव महाराजांनी ऐकल्यानंतर नामदेव महाराजाला वाटलं, अरे रामाचं एवढं आहे तर माझ्या पांडुरंगाचं काय वर्णन नसावं. हे बघा, देवाने हे सृष्टी निर्माण केली ना, या सृष्टीतली कुठलीच गोष्ट विनाकारण निर्माण केली नाही. प्रत्येक गोष्टीचा फायदाच असतो. कुठलीही गोष्ट निर्माण केली ते विचारसागरामध्ये एक दृष्टांत आलेले बघा. एक जणाच्या मागं चोर लागले, आणि चोर लागल्यामुळे ते पळत सुटला. आडवा तिडवा पळत राहायचा. त्याला वाटलं आपण दमलं पण कुठेतरी लपावू. एका गुहेत लपला गेला. तो गुहेत गेल्यानंतर चोर मागून येऊस्तर एका कोळ्यानं असं जाळं केलं. कोळी म्हणजे ती नसते कसं जाळं, त्यानं जाळं केलं. बारीक होतं ते, थोडंसं शिरलं, त्यानं जाळं केलं. ते चोर आला आणि तिथं आल्यानंतर ते म्हणला, हिथंच गेल्याने वाटतोय. बरोबर आहे म्हणला, पण म्हणलं हे मध्ये घुसलं असतं ते जाळं दिसलं नसतं म्हणला, ते जाळं तुटून गेलं असतं. बहुतेक हिथं नाही गेलं पाहिजे. तो बोललेला ऐकतोय. मग त्या कोळ्यानं केलेलं जे जाळं होतं ते ह्याच्या फायद्याचं झालं का तोट्याचं झालं? जगातली कुठलीही गोष्ट फायद्याची असते, फक्त तिचा वापर कसा करायचा आहे याचा आपण विचार केला गेला पाहिजे. तसं भगवंतानं सुद्धा म्हणले, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, दया, क्षमा, शांती, वैराग्य, भक्ती असे अनेक. जसे कॉम्प्युटरला कीबोर्ड असतो ना, तसं आपल्यात हा कीबोर्ड बसविला आहे. आणि मग ज्याच्यावर बोट पडेल तसे अक्षर उमटते. आपलं बोट कशावर पडते? भक्ती ज्याच्यावर बोट पडली की आपल्याला नामस्मरण करावं वाटतं. आणि आपलं बोट क्रोधावर बसलं दिसलं की लाकूड घेऊन पळावं वाटतं. हे कीबोर्ड आहे. पण याच्यात गंमत अशी आहे, मग आमच्या नुकसानीचे ते देवानं दिलंच कशामुळे? अहंकार आमच्यासाठी कशाला? एक अभंग बघा, पंचभूताचा भूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ. केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ. लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला सबळ. अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी. कायम ते माझे, कायम ते माझे, त्याचे कायम ते माझे, ते कायम सीमा, ते कायम सीमा, ते कायम सीमा, ते कायम सीमा. पंचभूताचा गोंधळ. कुणाचा गोंधळ आहे? त्याला अलीकड शब्द आहे, राडा झाला. पेपरला येते टीव्हीला काय झाला? राडा झाला. आता बरीच राडी झाली आहे की नाही? राडा म्हणजे ज्याचे एकमेकाचं विरुद्ध असते त्यांच्यात भिडलं की काय होतो? राडा. तसं इथं बी राडा झालाय. कुणाकुणाचं जमत नाही. पृथ्वीला वाटतं पाण्याला गिळून टाकावं, पाण्याला वाटतं कशाला गिळावं? अग्नीला गिळावं, अग्नीला वाटतं वायूला गिळावं,
आणि आकाशाला अग्नीला कोणाला वायूला वेळ आणि वायूला कोण गिळतंय आकाश गिळतंय आकाश वायूला गिळतंय हा वायू अग्नीला विजवितंय अग्नी पाण्याला दाबिते आणि पाणी पृथ्वीला मुरवून टाकते धुवून टाकते असं ह्यांचं हाडवैर आहे हे सगळे एकत्र जमविले पण देवानं गंमत अशी केली की एकापेक्षा अधिक झालं की मग गप एखादा जरी चढून आला ना त्याच्यापेक्षा आगाव असलं की नाही गप पोरानं चूक केली म्हणून बाप राग राग काठी घेऊन आला पोराला ठोकायला पोराला वाटलं आता जर आपल्याला बचावात जायचं असेल तर काय केलं आई ती तिकून आली की गप मारायला राजा राजा नका लय बोलू नाही पोरग मूर्ख आहे इतकं सगळं अंग भरून टाकले नका बोलू हां मला आत्याने सगळं सांगितले लहानपणी तुम्ही काय दिवे लावले गप म्हणजे एकापेक्षा एक वर चढ असलं की ती दबून राहत हां काय राहत दबून राहत त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये पाण्यापेक्षा म्हणजे पृथ्वीपेक्षा पाण्याचा अंश कमी आहे पाण्यापेक्षा अग्नीचा अंश कमी आहे अग्नीपेक्षा वायूचा अंश कमी आहे आणि वायूपेक्षा आकाशाचा अंश कमी आहे म्हणून ही दबावात नीट आहे नाही जर पाणी जास्त झालं ते पृथ्वीला काय करून टाकतं म्हणजे मातीला विघरून टाकतं तसं आपल्यामध्ये हे ज्याच्या त्याच्या प्रमाणात केलेलं आहे भाजीला सुद्धा मीठ मूठ भरून टाकलं तर आगवण लागेल म्हणजे एखादी भाजी करायची असेल तर त्याच्यात भाजी किती असावी पाण्याचं प्रमाण किती असावं त्यात तिखट किती असावं आहे की नाही मग उंजलभर तिखट दिलं टाकू गीतांब्याच्या वाड्याला गीतांब्यात मीठ सुद्धा प्रमाणातच लागतंय कमी पडलं तरी कारण जास्त चालेल तर म्हणजे खरंच गोड चालेल हे जसं प्रमाण आहे तसं आपल्या शरीरामध्ये हे पंचमभूताचं प्रमाण आहे याचा एकत्र मेळ केला आणि मेळ करून काय केलं लावीला सबळ अहंकार त्या ठाई त्याच्या पाठीमागे अहंकार लावून दिला आणि त्याच्यामुळे माणसं काय करायला लागली अशीच जगायला लागली बघा देवानेही दिले पण एक लक्षात ठेवा काही काही लोकांची शंका आहे हे जर काम क्रोध वाईट आहे देवानं आमच्यापाशी लावलेच कशामुळे हे बघा आपलं साधे शेतकऱ्याचे उदाहरण सांगतो आपल्याला कुडव्याला दांडी बसवायची बाबळ तोडली ना आणली सुतार तसाच बसवील का सुतार काय करेल त्याचं माप घेईल तासील बरोबर त्याचं कुस पाडील नुसतं कुस पाडून भागत नाही त्याला कुणी बसवा येज करील हां असं करील मग त्याची दांडी होती नाही तर तशीच ठेवल्यानंतर कसं जमल ती बसेल का कुडवाला नाही बसत तसं देवाने आपल्याला काम क्रोध मद मत्सर अहंकार जरी दिले तरी त्यांना सांगितलं तुम्ही जरा तासून बसवा म्हणजे हां महाराज म्हणतात मन दिलंय जयाचा मन माझाची संकल्प पाहे मन दिलंय म्हणून वसायरा वगैरे भेटू द्या का त्याचं मनानं भगवंताचा संकल्प करावा काम दिलाय देवानं पण मनात काम कोणता असावा काम म्हणजे इच्छा आपण काम शब्दाचा अर्थ एवढा विकृत एकच अर्थ धरतो पंचदशिकारांनी सांगितलं काम शब्दाचा तेवढा अर्थ नाही इदम्यस्या इथे काम शब्दिता हे मला पाहिजे हे मला पाहिजे हे मला पाहिजे असं म्हणणं त्याचं नाव काम आहे मग आपला काम असावा पण भगवान म्हणतात माझे कामे सकाम ते सकाम आहेत पण त्यांच्या मनात इच्छा काम म्हणजे इच्छा कोणाची देवाबद्दलची घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया आमच्या मनात काम असावा सकाळी उठल्याबरोबर पण कसा असावा चित्ती तुझे पाद डोळा रूपाचे ध्यान चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान नाम तुमचे वर्णावे अखंड नाम तुझे वर्णावे गुण अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण
माझा भाव जाणा औषित ते करा माझा भाव दातारा मुझे नदे करा माझा भाव जाणे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुम वर्णावे गुण हेची एक तुम्हा माग तुम्ही दातारा उचित ते करा भाव जाव खरा हे काम आहे, ही इच्छा असावी. बरोबर आहे, ही इच्छा असावी. एवढंच नाही, अहंकार असावा. पण कोण देव माझा मी देवाचा आहे की नाही, हीच माझी सत्यवा देव माझा आहे, हा सुद्धा अहंकार काय असावा. हे बघा, अहंकार असावा. भारत माझा देश आहे, हा स्वाभिमान माणसात असावा. आणि जर हा नसला ना तर मग काय होतंय. काश्मीर पाकिस्तानला गेले म्हणजे काय होतंय. हा अहंकार असावा का नाही. हा माझा नवरा आहे, हा स्वाभिमान असावा का नाही. नाही तर नवऱ्याला कोणी इशित गचरून धरले आणि बायको म्हणले बरं झाले धरले ते मला लय मी दगड आणून देते जमल का. हा ती म्हणलं बाय आता आणि तू नाही का सकाळी नवऱ्याला बोलली माझा नवरा आहे मी फाडून खाईन तुला काय करायचं. पण माझा नवरा आहे ना, त्याच्यावर अडचण आली त्याच्यावर संकट आलं तर कोणी धावून गेलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की नागोनीला स्वयरान हागोनीला आता कसे खुल्ले बर म्हणजे ज्याला त्याला माझा मुलगा आहे हा त्याला काय असावा स्वाभिमान असावा. तसा मी देवाचा आहे, देव माझा आहे, हा काय असला पाहिजे. हा स्वाभिमान, स्वाभिमानाशिवाय चालतच नाही. हे माझं गाव आहे, हे काय आहे, हे माझं गाव आहे, माझ्या गावासाठी मला हे करायचं आहे, हे माझं कुटुंब आहे, हा माझा नवरा आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी बायको आहे, हे माझे संत आहेत, हे हा माझा फड आहे, हे माझं देवळ आहे. काय जे असेल ते त्याचा त्याला काय असावा. आणि स्वाभिमान नसल्यावर होईल का ते काम, होणार नाही. तसं नामदेव महाराजाला सुद्धा का स्वाभिमान नसावा. मला याच्यासाठी एवढं सांगायचे. नामदेव महाराजाला स्वाभिमान, अरे रामाबद्दल जर वाल्मिकांनी 100 कोटी अभंग केले असतील तर माझ्या पांडुरंगाचे 100 कोटी अभंग का नसावेत. असा स्वाभिमान असल्यामुळे नामदेव महाराजांनी वाळवंटातच प्रतिज्ञा केली, 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. देवा तुझे 100 कोटी अभंग नाही करीन तर ही जीभ खाली उतरून ठेवीन, अशी प्रतिज्ञा वाळवंटात केली. आणि गेले पांडुरंगाला सांगायला. म्हणे ते उत्तर हिंदुस्थानातले लोक आले. हा कुठले उत्तर हिंदुस्थानातले लोक आले म्हणे. आणि आल्यानंतर ते म्हणले रामाचे वर्णन वाल्मिकांनी 100 कोटी श्लोक केलेले. मी पण देवा संकल्प केला की मला 100 कोटी अभंग करायचे आहे. त्यांनी श्लोक केले ना मला अभंग करायचे. मी संकल्प केला देवाने सांगितलं नाही करीत तर जीभ खाली उतरून ठेवीन म्हणले. पांडुरंगाने सांगितलं अरे बघा मोठ्या लोकांची परवानगी का घ्यायची असते. नाही परवानगी घेता जर केलं ना पंचायत होती. ही लढण्यासाठी सगळे वानर घेऊन गेले आणि सुग्रीवाला ओजस स्फूर्ती आली. ती म्हणे माझ्या सीतेला चोरून नेलं. सुग्रीवाने जे उड्डाण केलं महाराज ते पार लंकेत गेलं. असा सुग्रीव ठोकला कुणी लंकेतल्या लोकांनी. ते कसा तरी पळून आला. रामाने सांगितलं मला. म्हणलं तुला कोणी सांगितलं होतं जायचं. विचारून जर गेला असताना तर आम्ही त्याचं नियोजन केलं असतं. कुठं बी विचारून जायचं. या बघा बायकोनं नवऱ्याला विचारून करावं, नवऱ्याने सुद्धा बायकोला काय करावं विचारून करा. आम्हाला बऱ्याच मोठ्या लोकांच्या घरी जायचा योग येतो. एक AC इंजिनियर होते आणि त्यांच्या घरी गेलो मी. त्यांनी बोलिलं गेलो. मला म्हणले महाराज फोन आला मी जाऊन येतो. त्यांच्या मंडळी एकट्याच घरी होते. म्हणे बाबा बरं झालं सवड झाली तुम्हाला मला बोलायचं होतं. हां काय बोलायचं म्हणले. काय झाले म्हणजे माझ्या भावाच्या नावावर पाण्याखाली गंगेच्या कडेची 30 एकर जमीन केली आणि ती महागारीच दिन आहे. महागारीच दिन आहे.
मी म्हणलं साहेबाला म्हणायचं तिथे तर घोडं भांडी पेंट खाते. काय झाले, मी काय केले तुमच्या लक्षात आलं का? कुणाच्या परस्पर आहे? साहेबाच्या परस्परीत जमीन घेतली म्हणले साहेबाला माहित नाही. मी म्हणलं म्हणायचं साहेबाला तिथं तर घोडं पेंट खाते. भावाच्या लक्षात आलं चोरीचा मामला ना हळूहळू बॉम्बला. हे काय साहेबाला सांगू शकत नाही, आपल्याला सोडायचं नाही. म्हणजे बिनविचारता केलं ना मग नाही जमत. म्हणून परवानगी लागते मला. कुणाची काय घ्यायची असते. कुठल्याही ऑफिसमध्ये एखादा कागद गेला की त्याला इनवर्ड करणे म्हणतात. म्हणजे अगोदर ते फाईल स्वीकारणं. हां, पण स्वीकारायच्या अगोदर मी मेन साहेबाकडे फाईल जाते आणि ते सही करतात. आणि मग पुन्हा त्याच्यावर काय होतं, मग कार्यवाही व्हायला सुरुवात देते. आपण मंत्रालयात गेलो ती फाईल आपण मंत्र्याकडे, ती मंत्री काय करते अशी सही करते. आपल्याला वाटतं हां साहेबानेच काम केलं, झाली कामात सही केली काम. तसं नाही, ती काय लिहिते, उचित ती कार्यवाही करावी, योग्य ती कार्यवाही करावी. त्याला अधिकार नसतो मला लगेच सही करायचा. ती खाल्ल्या ऑफिसर लोकांना कोणते कोणते नियम आहेत माहिती असतं. शासन निर्णय 45 म्हणजे 58चा कधी झालाय, 62चा काय आहे, 2015चा काय, हे शासन निर्णय कोणाला माहिती असते, त्या डिपार्टमेंटच्या लोकांना माहिती असते. त्यांचं एवढंच, उचित ती कार्यवाही करावी, योग्य ती कार्यवाही हे करावी किंवा तपासून सादर करावी. एवढं काही 10 शब्द असतात. याचा अर्थ काय कराय, काम करायला हरकत नाही, परवानगी आहे, फक्त नियमात बसतंय का बघा. मग त्यांची एकदा सही झाली की फाईल फिरते. मग ती पुढं पुटप करीत नियमात काय जे आहे ती त्रुटी काढतंय, अमकं करतंय. म्हणजे मी त्या चुलवण्यापाशी असतो म्हणून मला माहिती काय शिजायचे. बरोबर आहे. आणि मग शेवटी नियमात बसलं की ते त्याच्यावर सही करते. परवानगी असावी. तुम्ही असंच इथे एखादा प्रस्ताव ती म्हणते ह्याला शिफारस कुणाची म्हणून वरून आणावं लागते शिफारस, हे काम प्रस्ताव सादर करावे. तसं त्या ठिकाणी नामदेव महाराजाला भगवंतांनी सांगितले, अरे आमच्या परस्पर कशीही केली का. मग वाल्मिकांनी नाही काय केलं, कळलं का म्हणले तुला. ज्या वेळेला कृतयुगामध्ये माणसाला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं, त्यावेळेस 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झालं, पुढचं 1000 वर्षाचं आयुष्य होतं. आता कलियुग आहे, आता 1 शून्य कमी झालेले 100 वर्षाचं. अल्पायुष्य मानव देह रात्र अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनाशी उरली दे काय, किंवा नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही 8वा मधुसूदना. 100 वर्षाची मर्यादा. असं कसं केलं. 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं, कधी 10,000 वर्षाचं, 1000 वर्षाचं. ते ठीक आहे. आता मुदतच 100 वर्षाची. आता देवाला प्रार्थना करावी की देवा शून्याला धक्का लावू नका, 10 वर्षात आमचं काहीच होणार नाही. 32 वर्ष झाली तरी लग्न जमाना, 10 वर्षात तर चान्सच द्यायचा. शून्याला धक्का लावू नका. मग देवानं सांगितलं शून्याला धक्का लावित नाही, पण तुमचं वागणं जर बघितलं तर 10तून वजा करतो, शून्य तसेच ठेवतो. पण 100चं 90 झाले, 90चं 80 झाले, 80चं 70 झाले. काही लोक तर 45 अटॅक आले की गेले. मी त्याचं काम किती वजाबाबी झाली कोणाला माहित. जाऊ द्या. मला सांगायचं कारण असं आहे, भगवंतानी सांगितलं अरे कशालाही केली प्रतिज्ञा, ते मी केली हो. बघा तुमची तुम्ही काय मी केली हो. हां, सप्त्यात जाऊन जर पोरांना सांगितलं की बाप म्हाताऱ्यानं सांगितलं किती वर्गणी द्यायची, आपली 25,000. पोरगं म्हणते आता इतकी कुठं वर्गणी देते असते का, 25,000 सप्त्यात इतकी असते वर्गणी. बघा मी तर बोलले, त्याला वाटतं आपण म्हातारीची एवढी सेवा करतो, बापाचा शब्द खाली नाही जाऊ द्यायचा. पांडुरंगाला वाटलं तर नामदेव महाराजचा शब्द खाली कसा जाऊ द्यावा, प्रतिज्ञा केली. भगवंताने सरस्वतीला सांगितलं यांच्या जिबेर जाऊन बसा. गणपती बाप्पाला सांगितलं लिहायला सुरुवात करा पटापटा. अभंग रचना सुरू झाली. होता 96 कोटी अभंग रचना झाली आणि नामदेव महाराजाचा समाधी काळ जवळ आला. मग 4 कोटी अभंग राहिले. जुन्या काळात काय असायचं बघा, हे चिरबंदी वाडी बांधायला टाइम लय लागायचा.
त्यावेळेस काही बँकेचं लोन मिळायचं नाही, काही नाही काही नाही. या वर्षीच्या ऊसावर जोतच बांधायचं, पुढच्या वर्षीच्या ऊसावर भिंतीच बांधायच्या, त्याच्या पुढच्या वर्षीच्या तुरीवर माळवतच टाकायचं. पण दरवाजा राहायचा तसाच, ते दगडी दरवाजा राहिला तसा. म्हातारा गेलं म्हणून मग कुणाचं काम आहे दरवाजा बांधायचं? कुणाचं काम आहे दरवाजा बांधायचं? कुणाचं काम आहे ना दरवाजा बांधायचा. महाराजांच्या नामदेव महाराजाच्या लक्षात आलं 96 कोटी अभंग झाले पण 4 कोटी अभंग राहिले. काय करावं काय करावं? कुठलेही अधिकारी पुरुष असल्याशिवाय मान जमत नाही मला. अरे पोरगी देताना 56 बऱ्या विचार करतो आपण की ह्याला मुलगी द्यायची, ह्याचं उत्पन्न काय, ह्याचं खानदान काय, किंवा ह्याचे संस्कार आहेत. ते बागेश्वर बाबाला एक जणांनी विचारलं बघा, ते कटघऱ्यात दिल्लीला उभा करते, ते शर्मा फिरमा असते. ते म्हणजे तुम्हाला कसली मुलगी पाहिजे? एका मुलीने विचारला की शादी करने की वास्ते कैसी औरत होनी चाहिए. त्यांनी सांगितलं अलीकडच्या काळात जर तलाक पाहिले, जर घटस्फोट पाहिले, त्याचं कारण मुलगी सुंदर असावी या भावनेतून लग्न करू नका. मुलगी संस्कारी असावी. मुलगी संस्कारी असेल तर आयुष्यात नातं तुटत नाही. नुसतं संस्काराला न पाहता सौंदर्याला जर पाहिलं तर ते टिकल हे सांगता येत नाही. म्हणून काही थोर मोठी माणसं असतात महाराज, त्यांचे ऐकत जा, म्हणजे त्यातलं एक एक वाक्य आपल्या जीवनाला उपयोगाला पडतं. कशी असावी मुलगी? संस्कारी असावी, कुटुंब टिकतं. त्यांनी सांगितलं तुम्हाला कशी मुलगी? ते म्हणले संस्कारी असावी, मेरे माँ बाप की सेवा करने वाली चाहिए, और मैं जिस रास्ते से चल रहा है उस रास्ते से आने वाली चाहिए. आता त्यांचं ते ऐकलं मी, तर मी सांगितलं आपल्याला वाटतं ह्या विद्वानानं काय नवीन सांगितलं, पण मी म्हणलं हे बघा, मला वाटतं अण्णा महाराज, परमेश्वर महाराज, रामेश्वर महाराज सकाळी होते, मी त्यांना म्हणलं हे आपलं जुनं कसं आहे. आज त्यांनी जरी दिल्लीला सांगितलं आपलं जुनं कसं आहे पहा. ते लग्नामध्ये गोपा करतात, गोपा. मला लहानपणी लग्न बघायचं लई नाद होता. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं हे खेळ अवघड आहे, आपले चंद्री अटॅच नाही, मागं सरकलेलं. आता तुम्ही जर घातली उडी तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा. लग्न करताना ते गोपा करायचं असतं. गोपा आहे की नाही, काय ते बेलनं फिरणं असतं, त्याला लेकरं हे करायचं. आणि ती गोपला गोपा करताना ते गोपा हागला 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 म्हणायचं, ते पाणी पडत. आणि मग त्यावेळेला एक शब्द असते बघ, ते नवरा काय म्हणतो, मी करतो लावं लावं आणि तू भाकरी घेऊन यावं. ह्याच्यात खूप मोठा संदेश आहे. मी करतो. आता खेड्यातलं काय असणार, शेतीवर अवलंबून असणार ना खेड्यातला समाज. 80% आता तरी उद्योग झाले, कुठं पापड करा, कुठं काही करा, ह्याची एजन्सी आली, पावबटरी का, अमकं करा तमकं करा, ही तरी आता आलं. पहिलं काही नव्हतं शेतीशिवाय. मग मी करतो हा लावं लावं, म्हणजे कुळवावर गेल्यावर काय म्हणते, लावं लावं. मी करतोय लावं लावं आणि तू मागून काय करून यावं, भाकरी घेऊन याचा संकेत काय की पतीचे जीवन ज्या विचाराची व्यवसायाशी आहे, त्या विचाराशी त्या व्यवसायाशी पत्नी एकरूप असेल तर मग मात्र जमतं. नाही तर तिला जर नवऱ्याचा व्यवसाय बी पटत नसेल, नवऱ्याचंही पटत नसेल, तर तिनेही मी अपमान करीत राहते. जाऊ द्या, मला इतक्या लांब जायचं नाही. मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे की संस्कार असावे, आईवडिलाची सेवा करणारी असावी. आणि कशी असावी, मी ज्या संस्काराने वाढलोय, ज्या उद्देशाने वाढलोय त्या पद्धतीने असावी. मला सांगायचं कारण असं आहे की अशा वेळी श्री संत नामदेव महाराजांना सरस्वती जिभेवर बसविली, गणपती बाप्पा आहे, लिहायला आहेत, अभंग पटापटा लिहायला सुरू करणार. आणि मग ह्याच्यासाठी अधिकारी कोण आहे हेच आपण विचार करत होतो ना. कुठलीही गोष्ट जबाबदारी देताना अधिकारी असला पाहिजे. बाबाजी चैतन्याला वाटलं ही चैतन्य परंपरा तेवढ्या ताकदीने नेण्यासाठी कोण आहे, म्हणून तुकाराम महाराजांच्या स्वप्नात बाबाजी चैतन्य गेले. ती ताकद नसेल तर त्याचा खेळ होतो महाराज. स्वर्गातली जर गंगा आणायची तर ती गंगेचा ओघ कोण सहन करू शकतो, भगवान शंकराच्या जटेतच. आणि म्हणून ती जटेत आली आणि ब्रह्मगिरीवरती जटा आपटल्या. आपण जातो की नाही ब्रह्मगिरीवर, कोणालाही काही देऊन भागत नाही महाराज. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नात नामदेव महाराज पांडुरंग गेले.
नामदेवी केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले. बघा काम करायला लय घाई करीत जाऊन गडबडीने लय फसवाफशी होतं. नामदेव महाराजाचा काळ कोणता? 13व शतक. आणि तुकोबऱ्याचा काळ इतकं दम खाल्ला पाहिजे. लय चिखली पेरलं का नाही मग उगवत नाही. बघा लय दम खावा लागतो. हां वापसा होऊ द्यावा लागतो. नाही ते बीबी वाया जाताना सगळी चिखली होती आहे की नाही. तसं सावकाशी करावं लागतं. अलीकडचा काळ महाराज सेवेपेक्षा ह्याची क्लिप टाकली त्याची क्लिप टाकली त्याची क्लिप टाकली काय रे सेवेपेक्षा हीच आहे. आत्ता ती म्हणायला लागली नग बाबा नाही काय पुन्हा कोण कशाचा कसा अर्थ लावेल काय सांगता येत नाही. जाऊ द्या. मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे. या पद्धतीने नामदेव महाराज तुकोबराच्या स्वप्नात गेल्याने सांगितलं उरले ते शेवटी लावी तुका. मग जगद्गुरु तुकाराम महाराज आणि महाराज म्हण तुका म्हणी माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वातुनी तुमची या विठ्ठले. आणि मग ज्या वेळेला तुकोबरा अभंग लिहायला सुरुवात करतात त्यावेळेला हा पहिला अभंग आहे. काय आहे? हा पहिला अभंग आहे. आपल्याकडे प्रथा आहे महाराज, साधं पत्र जरी लिहायचं असलं तरी आपण ज्यांना लिहितो ते वडील असले तर आदरपूर्वक लिहावं. तीर्थरूप वडिलांचे चरणी साष्टांग नमस्कार. जर मोठ्या माणसाला पत्र लिहायचे माननीय साहेबांना, माननीय नामदार, माननीय आपण लिहितो का नाही. ज्याचा जसा अधिकार असेल त्या त्या अधिकाराचा आदर करून आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. जगद्गुरु तुकाराम महाराजाला माहीत आहे की गाथा लिहायचं आहे, पण गाथा लिहिण्यासाठी आज्ञा कोणाची आहे? आज्ञा पांडुरंगाची आहे. मग त्या पांडुरंगालाच आपण प्रार्थना केली पाहिजे. म्हणून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना करतात. ते काय करतात प्रार्थना? हे बघा गंमत अशी की अभंगावर कीर्तन कोणतंही करण्यापेक्षा अगोदर वक्त्याला अभंग कळला पाहिजे. आणि वक्त्यालाच अभंग नाही कळला ना मग ते कोणकडे बी फिरत राहत. ज्ञानेश्वर माऊली भाषणात आम्हाला म्हणते कोणता अभंग घेतला हो कीर्तनाला? ते म्हणते अमुक विठ्ठल. अगोदर अभंग कळला पाहिजे. या अभंगामध्ये 4 चरण आहेत लक्षात ठेवा. या अभंगामध्ये मुख्य प्रतिपाद्य विषय काय आहे? आपण जर एखाद्या ठिकाणी लग्न जमायला गेलो होतो त्या बैठकीत मुख्य प्रतिपाद्य काय विषय असतो? किंवा तुम्हाला मुलगी पटली का, ह्यांना मुलगा पटला का, ठरले का, मग बसायचं का, बसल्यावर मग कसं का, हे मुख्य विषय लग्न जमीन नाही ना. पण अगोदर आपण काय म्हणतो आभाळ आज जरा आभाळ आल्यामुळं थंडी कमी दिसते. आमच्या तिकडं असंच झालंय. मुंबईला काय झालं, पुण्याला काय झालं, लातूरला काय झालं, काय व्हायची ते होईल ना. पण एकदम ते गोष्टी बोलता येतात का? त्याला पुष्टीदायक असतात. मुख्य विषय एक वेगळा. तसं प्रत्येक अभंगामध्ये मुख्य प्रतिपाद्य विषय काय? या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजाला या चरणाच्या अभंगात मुख्य काय सांगायचे? महाराजाला एवढंच प्रार्थना करायची की तुम्ही तुमच्या समचरण आणि समदृष्टीच्या ठिकाणी माझी वृत्ती राहावी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. एवढाच अभंगातला मुख्य प्रतिपाद्य विषय आहे पहिल्या चरणात. दुसऱ्या चरणात महाराजाला काय म्हणायचे की तुमच्या चरणाशिवाय दुसरं नको. अनेक नलगे माईक पदार्थ दुसरं नको. नुसतं वस्तू नको ना, त्याच्याबद्दल मनात इच्छा सुद्धा नको. तेथे माझे अर्थ नको देवा. महाराजाला वाटलं यदा कदाचित एखादी माणसाला म्हणलं काय बसा की जेवायला, जेवायला बसा की, पिठलं भाकरी चांगली केली, बसा की जेवायला. नाही मी जेवून आलो. अहो बसा, तिळाच्या करंज्या गावरान तुपात तळलेल्या आहेत असं हे काय नसतं. मग तुमचं कसं मोडावं? म्हणजे एखादी विशेष गोष्ट असली की माणूस मग प्रवृत्त होतो. महाराजांच्या लक्षात आहे की जरी साध्या भोगाकडे नाही तर विशेष भोगाकडे माणसं प्रवृत्त होत असतात. पण महाराजांनी ती गोष्ट देवाला टणकून सांगितली. ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चितजनी जगदेशी देवा. इहलोकातले नाही परलोकातले जर भोग आहेत त्याचे सुद्धा आम्हाला आमिष नकोय देवा, ती सुद्धा नको. मग विचारलं कशामुळे नको? तर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्याचे
माईक पदार्थ आणि का न लगे माईक पदार्थ न लगे माईक पदार्थ अनेक न लागे मायेक पदार्थ तेथे माझे अर्थ नको तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा हरी म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज म्हणतात आम्हाला त्याचं वर्म कळालेलं आहे म्हणून ते नाशिवंत आहेत, म्हणून देवा ते नको आम्हाला. आपण थोडा समजून घ्या. महाराज प्रार्थना करतात की तुमच्या समचरणाच्या दृष्टी तुमचं चरण समय आणि तुमची दृष्टी समय अशा तुमच्या विठेवरच्या सगुण स्वरूपाच्या बद्दल माझी तेथे या ठिकाणी वृत्ती राहावी. या अभंगातला मुख्य प्रतिपाद्य विषय. त्याला सोडून अनेक न लगे माईक पदार्थ वस्तू तर नकोच नको, तिथे इच्छा सुद्धा नको. काही उच्च प्रतीचे जरी असले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित जणी जडो देशी, तिचं माझं चित्त तिथं दुश्चित होऊ देऊ नको, चंचल होऊ देऊ नको देवा. का नको तर तो का म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, त्याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. हे जे जे कर्म धर्म नाशिवंत ते नाश पावणारी गोष्ट आहे. देवाचे चरण अविनाशी आहेत. आता दुसरी गोष्ट अशी आहे आपल्याला, महाराजांनी गाथा लिहायच्या अगोदर हे तरी का मागितलं? समचरण दृष्टी विटेवली साजिरी ही गोष्ट का मागितली? हे बघा, तुम्हाला कुठल्याही विषयात जायचं असेल तर पहिल्यांदा मन निर्मळ असलं पाहिजे. यासराची आमटी केली, वांग केलं आणि 1.5 भाकरी कुस करून खाल्ली. म्हणले दूध प्यायचंय का आताच धार काढणं? बरे म्हणला. बरे म्हणल्यावर त्या जर आमटी केलेल्या ताटात जर दूध ओतलं तर दुधाची चव लागेल का? ते ताट धुतलं पाहिजे आणि मग ते निरसदूस असावं. हे गाईचं दूध काढलेलं असावं किंवा म्हशीचं असं कंदार दूध असावं.
पहिल्या तर म्हशी अशा होत्या महाराज, एकदम कंदार दूध असायची, तिला सरकी खाऊ घालायची, तिला आमकं खाऊ घालायचं, असं असायचं. आताचे दूध असे आहेत की आंघोळ करायची का प्यायची हीच कळत नाही. टाकतात पाणी इतकं टाकतात. मी एका घरी मुक्काम केला होता, त्यांनी धारा काढल्या त्या जर्शी गायचे, त्यांना माहितीच नाही महाराज इथं आहेत म्हणून. मी आपलं लवकर उठलो, तेवढं त्या बाईनं काय केलं, सर्वीवर पाणी आणलं, बाजा त्या बादलीत उठलं. तेवढ्यात माझी नजर गेली, म्हणले महाराज त्याच्याशिवाय पूर्वाल्याशी येत नाही. एवढी बाई तुला पूर्वाली पण पेनाराला हागवून लागली याची वाट. आता सध्या महाराज कुणाचाच विचार नाही महाराज. बघा समाजातली नैतिकता खलास झाली की समाजाचं जीवन धोक्यात आहे महाराज. अरे पहिले म्हणायचे नको रे बाबा, त्याचं फुकट खाल्लं तर बैल होऊन फेडावं लागेल. आता बैल बी राहिली नाही आणि फेडायचं बी काही डोक्यात येत नाही महाराज. किती आहे नैतिकता समाजाचा गाभा आहे. जाऊ द्या, मला सांगायचं कारण आहे हे कशासाठी करायचं असतं. अगोदर ताटली निर्मळ असेल तर त्या दुधाची चव लागते. अगोदर जमीन मशागत का करायची, जमीनची मशागत करून तणरहित जमीन केली तर त्या पिकाला ताकद मिळेल. जरा पुढचं सांगू का. आता इकडं सोलापूर जिल्हा होता आहे की नाही, इथं 10वी झालं की 11वी झाली की कॉलेजला गेल्यावर PD असायची. PD म्हणजे प्री डिग्री युनिव्हर्सिटी कोर्स, आणि मराठवाड्यामध्ये काय असायची PUC म्हणजे तीच. पण तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे ही पदवी अभ्यास होण्यापूर्वी अगोदर त्याला काही असलं पाहिजे. अलीकडे काय झालं महाराज, 4थी 5वी झाली की पोरं संस्थेत घालते, नकाही करू. आमच्या पुतण्याचा पोरगा होता, त्यांना म्हणलं तू नको असं करू, त्याला किमान 12वी तरी होती. आज काय झालेले, न शिकलेल्या माणसाला जग कळत नाही. मग एकच धडाका, शिकलेल्या माणसाला नावं ठेवायचं, पुढाऱ्याला नावं ठेवायचं, श्रीमंताला नावं ठेवायचं. का त्याच्या पुढे आपण कमी ठरण्यापेक्षा ती आपल्यापेक्षा आलीच नाही पाहिजे. अरे तुम्हाला शिक्षणाशिवाय, जग कळल्याशिवाय जगाला तुम्ही काय मार्गदर्शन करू शकणार आहे. अगोदर तुम्हाला जग कळायला पाहिजे, नाही तर तुम्ही काय मार्गदर्शन करू शकणार आहे. तुम्ही बघा IAS ऑफिसर असतात ना, ते कुठे बी टाका तुम्ही, त्याला गृह विभागाला टाकलं तरी ती बरोबर तिथं बसते, त्याला अर्थविभाग खात्याला टाकलं तरी बरोबर तिकडं करते, त्याला बांधकामाला टाकलं का त्या IAS ऑफिस झाल्या तर त्याची एक वैचारिक स्थितीच होते. बुद्धी जसं एखादा वस्तारा लावला ना, मग म्हशीला बादल्या नाही तर माणसाचं डोकं बाजारा सरासराच चालतोय. तसं ते कुठल्याही ह्याच्यात टाका तुम्ही, त्याला तेवढी बुद्धीची उंची असावी लागते. आमच्या अध्यात्मात सुद्धा माणसात लक्षात येत नाही माणसाला हा शिक्षणाचा दृष्टिकोन. अरे वेदांताचा ग्रंथ विचारसागर आहे. विचारसागरामध्ये पहिल्यामध्ये अनुबंध चतुष्टय आलं का लक्षात, दुसऱ्यामध्ये ती श्रीगुरूचं वर्णन आहे, तिसऱ्यामध्ये शास्त्राची थोडी परिभाषा आहे, थोडा मागं पुढं होईल असे. आणि मग तिथून वेदांताला सुरुवात होती. 4था तरंग, 5वा तरंग, 6वा तरंग. तिथून काय महाराज खरं का खोटे, तत्वदृष्टी, आदृष्टी, तर्कदृष्टी हे नंतर आहे. पण अगोदर हे 3 तरंग झाल्याशिवाय पुढचं कळतच नाही. हे 3 तरंग म्हणजे PUC. तुम्ही कुठे बी जा साधी होईल, कारण एकाच्या ठिकाणी वृत्ती झाल्याशिवाय ती वृत्ती निर्मळ होत नाही, आणि वृत्ती निर्मळ झाल्याशिवाय पुढचं त्याला नीट कळत. एकाच्या ठिकाणी लग्न झाले की पोरीला सासूरवास असतो, ह्याच्यातून सुद्धा थोडं लक्ष करा. का सासूरवास असतो, पोरीनं कुणाच्या घरी जाऊन का जाऊन, तिला माहिती आहे शेजारीन पुन्हा हिला फितवील, काय करीन हिला फितवील. आपला खेड्यातला शब्द आहे. तिला काही एकाच दोन करून सांगेल, मग घरात बांधण्याशिवाय पर्यायच नाही. त्याच्यामुळे सासू नवीन लग्न होऊन लेकरं बाळ उचतर पोरगी कोणाच्या घरी गेलीच नाही पाहिजे. आणि एकदा का त्या घरात 2-3 वर्षे राहिली की तिला घराचा स्वाभिमान येतो. नवरा काय, आपला संसार काय, आपली कर्तव्य काय, आपली मालमत्ता काय, ह्याला प्री डिग्री म्हणायची. ही PUC आहे. आताच्या पुरी म्हणतात सासू घरात नसली पाहिजे, सासरा गाठला नसली, मग मुरुडी शिल्ली. अरे संस्कार महत्वाचे आहेत, ही बंधनं नाहीत. तुमच्या पोरकट वृत्तीला वळण लावण्यासाठी काम आहे. पोरकट वृत्तीला वळण लावायचं काम आहे महाराज. म्हणून महाराजांच्या लक्षात आलं, अरे आपली वृत्ती
अनेक उदाहरणं देता येतील महाराज, पण आपलं कीर्तन वेळ संपलं पाहिजे. महाराजांच्या लक्षात आलं आपली वृत्ती भगवंताच्या पायी एकरूप झाल्याशिवाय विश्वकल्याणाचे सिद्धांत आपल्या बुद्धीत नाहीत येणार. आपल्या बुद्धीत विश्वकल्याणाचे सिद्धांत नाहीत येणार. नामदेव महाराजांनी 96 कोटी अभंग केले. त्या दर्जाचे अभंग व्हायचे असेल तर नामदेव महाराज म्हणजे पांडुरंगाचं प्रेमाचं मूर्तिमंत रूप. पांडुरंगाशिवाय नामदेव महाराजाला जगात कोणी दिसत नाही. इतकी आपली वृत्ती भगवंताच्या पायाच्या ठिकाणी एकरूप झाल्याशिवाय नामदेव महाराजांच्या विचाराची गंगा तितक्या सक्षमपणे आपल्याला मांडता येणार नाही. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगता, देवा हे बघा कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला कुणाचं आपलं वाकडं येतं आणि कुणाचं आपलं जुळतं. नेहमी करता दुसऱ्याकडे आपण गुणबुद्धीने पाहिलं की त्याचं आपलं चालतं आणि त्याच्याकडे दोषबुद्धीने पाहिलं की त्याचं आपलं बिघडतं. कसं पाहिलं पाहिजे? त्याच्या गुणाकडे आपण गेलो. भक्ती भक्ती म्हणजे तरी काय? आपण देवाची भक्ती म्हणजे काय? त्याच्या गुणाकडे पाहिजे. त्याचं रूप किती चांगलं आहे अलग लक्षात, त्याचा अधिकार किती मोठा आहे, त्याचं सामर्थ्य किती मोठं आहे, म्हणजे त्याच्या सौंदर्याचं विशेषत्व, त्याच्या ज्ञानाचं विशेषत्व, त्याच्या सौंदर्याचे विशेष सांगताना रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेशू जेनी मस्तकी वंदिला. चांगलं म्हणावं लागतं का नाही? असं म्हणावं लागतं. चांगलं त्याच्या चांगल्या रूपाकडे पाहावं लागतं तर जमतं. पांडुरंग कांती दिव्य तेज अगणित लावण्य पुंडळे न वर्णविते तिची शोभा. त्याचे गुण के वर्णन केले की आपल्याला ते करावं. आणि त्याचं रूप काळं असलं तरी ठाईचाची काळा अनादी काळा म्हणून वेदा चाळा लावे लागे माये. त्याच्या रूपाचं वैशिष्ट्य लक्षात असलं पाहिजे. त्याच्या गुणाचं लक्ष. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैरागी ऐश्वर हे साही गुणे वस्ती जे. साध तुमच्या घरात नवरा बायको नांदायची असले तरी सुद्धा एकमेकाच्या गुणाकडे पाहिलं पाहिजे. कशाकडे पाहिलं पाहिजे? पिठलं करावं आमच्या बायकोनच, आमच्या म्हणजे जे आहे त्याच्या. पिठलं करावं आमच्या बायकोनच. तिच्या स्वयंपाकाकड तिच्या निष्ठेकड जर तुम्ही तिच्या गुणाकडे पाहिलं तर आयुष्यभर तिला नांदवावं वाटेल. फार दाताची का असं ना. म्हणलं काय तुमच्या बायकोचे दात तुम्ही त्यात अलीकडे निघाले सरळ करे. म्हणलं फार दाताची. महाराज तिच्या पायात लक्ष्मी हालेला आल्याच आऊत होतो, पण आमची बायको घरात आल्यापासून आमचं एवढं उतवा आले. म्हणजे प्रगती झाली. आपल्या खेड्यात उप मस्त अशा म्हणजे आमची प्रगती झाली म्हणून आमच्या घरात लय उतवा आले. उंचीच विचारायची तशी बरी. ये नका बाबा होत थोडं जाळ तरी खाली ओढ नाही तर पाणी तरी टाकते नाही तर वाया जाईल. जाऊ दे. काय कशानं पाहिले पाहिजे? गुणाचं. हो आमची शेजारी एक माणूस होता ती लय दारू प्यायचा. मी त्याच्या बायकोला म्हणलं रुक्मी ह्या डिगाला काय अक्कल आहे की नाही? सगळी इस्टेट घालली. महाराज तसं म्हणू नका, मातीत जाऊ दे इस्टेट, पण सगळ्या माझ्या नवऱ्याला सगळं थर कापत आहे. म्हणलं आम्हाला कापू नको. महाराज एवढा रोज ठोकत होता तरी महाराज तिनं त्याला खाऊ घातल्याशिवाय खातच नव्हती महाराज. कुठल्या तरी गुणाने तुम्ही एकमेकाकडे पाहिल्याशिवाय तुमचं तिथं जमतच नाही. लक्षात ठेवा. आता नवरा बायकोनं कसं वागावं हे मी सांगू का आता तुम्हाला? मग तुम्हाला जमतंय तरी काय कळतंय तरी काय? एक जण म्हणला माझं महाराज बायकोचं माझं जमाना काहीतरी समजून सांगा. आर म्हणलं तुम्हाला एकमेकाला समजून घेता येत नाही, तुम्हाला कळते तरी काय? मला तर कमालच वाटते. तुम्हाला कळते तरी काय येडे हो? वयात आलं म्हणून लग्न केले झालं म्हणून लेकरं झाली समजा ना म्हणून त्यांनी हाणलं तुम्हाला. त्याच्यापेक्षा काही
नाही नाही महाराज, एकमेकाकडे गुणबुद्धीनं पाहिलं पाहिजे. कशाने पाहिलं पाहिजे? गुणबुद्धीनं पाहिलं पाहिजे. बस तिनं कोंड्याचा मांडा केला, तिने म्हणा काय स्वयंपाक केला तिने, बस तीड खुश. मला कशासाठी बोलायचे? जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाकडे म्हणतात, देवा तुझे चरण सम आहेत आणि तुझी दृष्टी सम आहे. देवाचे काय समान आहेत? विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवरी जाची, पाऊले समान विटेवरी जाचे, पाऊले समान विटेवरी जाचे, पाऊले समान विटेवरी जाची, पाऊले समान विटेवरी जाची, पाऊले समान विटेवरी जाचे, पाऊले समान विटेवरी जाचे, पाऊले समान. तुझी गदान शूरदाता, तुझी गदान शूरदाता विटेवरी जाची, पाऊले समान विटेवरी, पाऊले समान. हरी तुझे दान शूर दाता, तुझे दान शूर दाता विटेवरी जाचे, पाऊले समान विटेवरी जाचे, पाऊले समान. विटेवरी जाची, पाऊले समान तुझी एकदा शूरदाता, तुझी एकदा शूरदाता. विटेवरी जाचे, पाऊले समान तुझी एकदान सुरदाता, तुझी एकदान सुरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोचे एकदान शूर दाता. ज्याचे विटेवर पाऊलं समान आहे. कशी पाऊले त्याची? समान आहे. राम अवतार देवाचा माग पाय माग पुढे, गोकुळामध्ये त्याचा पाय दीडका आहे. देवहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणून स्वामी माझा. पण त्याच भगवंताचे विटेवर पावलं मात्र समान आहे. जगद्गुरु शंकराचार्य पंढरपूरला आले आणि पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर त्यांनी जे अष्टक केले ना त्याच्यात बघा, समचरण सरोजम सांद्रणीला भुजावम, जगन्नियत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला गंजनम गंजनेत्रम, सदैवला विठ्ठलम चिंतयामी. समचरण सरोजम सांद्रणीला भुजावम. भगवंताचे पाय समान आहेत. आणि समान पायाला कसं असतं बघा, ज्याचे पाय समान आहे ती लय पळत नाही बघा. पाय मागं पुढं झाला मग ते स्थिर राहत नाही. कोण कशाच्या भीतीने पळत, कोण कशाच्या भीतीने पळत आहे. आता तर सगळ्या गंगा यमुना एक झाल्यामुळे कोण कोणकडे पळते हेच कळायचं नाही. मागं पुढं पाय समाजन. तुम्ही अजून बघा, पाय समान असले की लई पळता येत नाही. ते खेळ खेळताना पायाला बांधते आणि बस ते उडी खेळ लई पळता येतं का? तसं भगवंतानी सांगितलं, मी आता विटेवर उभा आहे, आता कुठं पळणार नाही. महाराजाला माहीत झालं हे आता अक्षय विट आहे. विठोबा पायीचे वीट. आता आपला वेळ कमी, पण भगवान परमात्म्याचे पाय सम आहेत आणि भगवंताची दृष्टी कशी सम आहे. मी एक वाक्य सांगू का? सामान्य माणसाला देव बी कळत नाही, संत बी कळत नाही मला. कारण आपली दृष्टी व्यवहाराची असते. आपली दृष्टी कशी असते? व्यवहाराची असते. आम्ही दूध प्यायला बोललेले आणि महाराज आलेच नाही, तेव्हापासून आम्ही ठरवले त्यांच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं. इतकी साधी गोष्ट आहे की आम्ही तिकडून आंबेजोगावर येताना ते सवडगावर आलो.
तर 2 पोरं मला घेऊन पंढरपूरला जायचं होतं. तर एका म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा तुम्ही इथं उतरा, तुम्हाला इथून गांजी जवळ आहे, तुम्ही जा. हे पोराला मला पंढरपूरला घेऊन जायचे. महाराज ती माणूस आयुष्यात मला भेटला नाही. लोक म्हणले का महाराजाकडे जात नाही. चालत्या गाडीतून मला उतरला राव. आणि ते शेंबडी पोरं घेऊन गेले मला. तेव्हापासून महाराजाचं तोंडच बघायचं मरेपर्यंत ते माणूस भेटलाय. काय तयारी असेल त्याची, नाही का रातच्याला देव येऊन गपकून त्यांना भेटायचं. म्हणजे आपली नजर मान अपमान फायदा तोटा ह्याच्यावरच आहे महाराज. हा तुम्हाला सांगू का, अरे मोठ्या मोठ्याची गोष्ट आहे. माणसाला खरं नाही महाराज कळत, खरं नाही कळत. ज्ञानोबा लिहितात म्हणती, एकाचा काही पक्ष करी एकाशी कोपोनी मारी. ह्याला कशाला देव म्हणायचे. हा पांडवाची बाजू घेतून कौरवाला मारतो, ह्याला देव कशाला म्हणायचे. इकडे देवाचं लक्ष नाही काय. हा देवाचं लक्ष नाही. अरे त्याची दृष्टी सम आहे. 2 जण दवाखान्यात गेले. एक जणाला तपासलं, डॉक्टर म्हणले गोळ्यावर भागेल. दुसऱ्याला झाली ती शुगर, आणि त्याचं बोट असंच झालं. मी का काढायला लावलं, याला हे निघा नाही सगळं. हे तुम्हाला सांगता येईल किंवा मी दहीहंडी फोडता येईल, पण त्या कॅसेटमध्ये गेले लोक म्हणते, महाराष्ट्र तुमचं कीर्तन आम्ही ऐकलं बरं का कुठून युट्यूबला. कसं ते काय लागलं होतं म्हणजे बोट, मला महाराष्ट्रभर त्याची उत्तर द्यावं लागतं. पण ती शेवटी राहिलं चिटकत. लक्ष दवाखान्यात त्याला दिल्या गोळ्या. दुसऱ्या दिवशी ती म्हणले तुमचा अंगठा तोडावा लागला. म्हणजे अशी कपट बुद्धी बघा डॉक्टरची. त्या नुसत्या गोळ्यावर पाहिजे ना आम्हाला अंगठा तोडायला लावला. ती म्हणले आत्ता नाही अंगठा तोडला तर पुन्हा गुडघ्यापासून तोडावं लागेल. मग अंगठा बरं आहे का. हे असं डॉक्टर वाईट आहे बरं का, एका लेख आणि एका लेख. आता हे वाईट आहे का चांगलं आहे. म्हणजे आपल्याला जरी वाटलं तरी त्यांचा उद्देश एकच आहे. ह्याचं रोग कमी असल्यामुळे ह्याच्या गोळ्यानं रोग नीट होतोय. ह्याचा रोग वाढला तर ह्याचं गुडघ्यापासून पाय तोडावं लागेल म्हणून अंगठा तोडला पाहिजे. त्याची दृष्टी समय का वैषम्य. हा समय. अरे पुतना मावशी आली, विष धरोणी स्तना माझी, भरोणी पोचताना माझी आली पुतना मावशी. पण त्या विषाच्या निस्तन पाणी मारू आली. त्या पुतणीची सौरजी दिला पुतणी, त्या पुतणीला मोक्ष दिला. हा कैसा शतधा दुर्वाक्य बोलिला. 100 शिव्या भगवंताला दिल्या बरसभेत. कोणी हा शिशुपान त्याला मारलं पण मोक्ष दिला. त्यालाही मोक्ष दिला आणि शरण येणाऱ्यालाही मोक्ष दिला. उत्तर बराबरच आहे. मग त्याची दृष्टी सम आहे का विषम आहे. हा पण वाटणाऱ्याला सम वाटते का विषम वाटते. हा इतकं अहो संसारात नांदायचं जरी असलं तरी एकमेकाविषयी असं सरळ मन करा, तुमच्या संसारात घर नाही राहणार, देव होणार आहे. पण मनच सरळ नसते. तिनं असं का करावं, तिनं काही काही पट्टीत इतका विश्वास नसतो महाराज. इतका जुन्या काळात मी बघितलं, जर पाहुणा आला घरी आणि चहा करायचा झाला तर त्याला रानातून बोलून आणावं लागायचं. पाहुणे आले चहा करायचा का, त्याचा बायकोवर विश्वासच नाही. फरतळात ठेवायचे दूध आणि साखर आणि त्याची किल्ली ह्याच्या कमरावर, त्याची किल्ली ह्याच्या कमराला. ते दार धारता धारता आलं, चिखलाचे पाय पाहुणा आला म्हणून ही म्हणली बायको म्हणजे चहा करायचं. असं पण माझ्या देखत त्यानं फार 2 कपाची साखर आणि 2 कपाचं चहाचं दूध त्यानं पत्ती दिली, पुन्हा रानात गेला. असं जर असलं तर कसं संसारात आनंद मिळायचा. काय केलं पाहिजे, सरळपणा एकमेकात ठेवला ना तुमच्या झोपड्यात तुम्हाला आनंद आहे, आणि सरळपणा नसताना करोड रुपयाच्या बंगल्यात आनंद नाही. तसं तुम्ही ज्या देवाची सेवा करायची आहे हा त्या देवाविषयी तुमचं मन अगोदर सरळ करून घ्या. त्याच्याविषयी इंग्रजीमध्ये त्याला कन्सेप्ट म्हणतात. कन्सेप्ट म्हणजे आपली समजूत नीट करा. आम्ही ह्याचे बरेच वेळा शिकार होतो. मी शिमग्याच्या करी दिवशी त्या चौसाळ्याला गेलो आणि एक जणाच्या ज्योतीवर हात चढायचं होतं म्हणून एका पोराला इकडे म्हणलं,
आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि चढलो. ते म्हणला महाराज माझ्या अंगावर काटा आला, माझ्या अंगावर काटा आला. म्हणलं कशाचं काटा आला? म्हणला मी 20 वर्ष झाले तुम्हाला नाव ठेवतोय. हे मंत्र्या संत्र्याचे महाराजांनी गरीबाला विचारित असतील काय, मंत्र्या संत्र्याचे महाराजांनी गरीबाला विचारित असतील काय, असं मी 20 वर्ष झाले म्हणजे मी तुमची टीका करतोय. म्हणला आमच्या आई वडील तुमच्या फळावर नियमित येतात म्हणला, आणि आज तुम्ही माझ्या खांद्यावर हात टाकला, मला आनंद वाटला. म्हणलं माझी किती 20 वर्ष चूक झाली म्हणलं, हे झाली. आणि ती चाललं होतं आणायला. म्हणलं हो का काळी पिशवी घेऊन चाललोय. काळी पिशवी कुठं असते का, गुलाबाची फुलं आणायला असतात का? हा, त्यानं माझ्यात एकच ती पिशवी टरटर फाडली आणि पळत जाऊन माळ आणली आणि माळ घातली. 20 वर्ष गैरसमज. 20. तुम्हाला का समाज साधा वाटतो काय? मी ह्यांच्या साडूच्या मुलाच्या लग्नात कुठं शिर्डीला भाषण केलं. एक जुना म्हातारा माणूस, मला माहितीच नाही हे येत आहे म्हणून. मी भाषण केलं. ती म्हणे हे बोधले महाराज हेच पटत नाही म्हणलं आपल्याला. हे बरोबर लगे उत्तरं द्यायची नसते. मी काहीच बोललो नाही. पुन्हा एक 6-7 महिन्यांनी तिथंच एक लग्न होतं. मी गेलो, मला माहीत झालं हे ज्येष्ठ नेते. मी त्यांचं सुरुवातीला उल्लेख केला. ते म्हणला बोधले महाराज सामान्य समजू नका, त्यांच्या जिभेवर सर्व सरस्वती. मी म्हणलं त्या दिवशी अवदासा होती, त्या दिवशी काय होती म्हणलं अवदासा होती ना सरस्वती. काही लोकांचं ध्यानात घेऊ नका. लोकांना महाराज कळतच नाही, लोकांना साधू बी कळत नाही, लोकांना देव बी कळत नाही. जोपर्यंत तुमची व्यवहारातली नजर संपत नाही तोपर्यंत देव बी कळत नाही, साधू बी कळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उद्देश हाच आहे, देवा तुझ्या चरणावर माझी एकदा वृत्ती राहिली ना, माझ्यातली मनविक्षेपादी सगळे निघू. अर्जुन देव सुद्धा म्हणतात, अर्जुना सांदोणी या त्रिविध मळकटा, अरे काय केलं मनविक्षेप आवरण, या तिन्ही मळ तू धुवून काढलाच, म्हणून मी तुला गीता सांगायला तयार आहे. नाही ते विनाकारण सांगायला मी तयार आहेस का? हा, म्हणून महाराजांचं एक अपेक्षा आहे. हे बघा मी ह्या अभंगावर किती वेळा जरी कीर्तन, महाराज मी तुम्हाला खरं सांगतो, मी नेहमी सांगत असतो. मला एक जण म्हणले काशीला शिकायला, आवा थकलेत म्हणलं. आधी कृपा पाठी अक्षरे, अगोदर कृपा. मी आता ह्याच अभंगावर मला पुढच्या वर्षी केलं तर ही चिंतन येणार नाही, ही त्यांची कृपा आहे. मला आजच्या अभंगामध्ये एकच उभा राहायचं लक्षात आलं की समचरण दृष्टी हे का मागितलं तर माझी वृत्ती अगोदर निर्माण व्हायची. महाराज म्हणतात मनोनी जातो वनांतरा का, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. माझी बुद्धी निष्काम झाली ना मग ते सगळे सिद्धांत स्फुट. मग तुका सहज बोले वाणी, त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. हे विनाकारण नाही मला, पण महाराजांनी पहिल्यांदा विचार केला. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, देवा तुझे चरण सम आहेत आणि तुझी दृष्टी सम आहे. आणि अशी समचरण आणि दृष्टी सम असलेल्या परमात्मा कुठं शोभून दिसतात? विटेवरी साजिरी, एकदम शोभून दिसतात. असं तुमचं स्वरूप आहे. माझी एकच मागणी आहे. 11:15 वाजले, माझी एकच मागणी आहे. बरं काय सांगायचं ते सांगा, पण 11ला संपवा. महाराज म्हणजे माझी एकच मागणी, तेथे माझी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी Hey!
अनिक न लगी माई का पदार्थ अनिक न लगी माई का पदार्थ अनिक न लगी माई का पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजरी देवाचं स्वरूप आहे त्या ठिकाणी माझी अंतःकरण वृत्ती राहू दे. तेथे माझी हरी कोणत्याही अभंगामध्ये देवाची 1000 नाव आहेत बघा. कोणत्याही अभंगामध्ये कोणतं नाव येत नाही. त्या त्या अभंगाच्या विषयाला अनुसरून असतं तेच नाव त्या अभंगात असतं देवाचं. इथं हरी शब्द आले. हुरती ती हरी ही हरण करतो म्हणून हरी. देवा माझ्या वृत्तीत असलेले काही दोष आहेत त्याचं हरण कर आणि माझी वृत्ती तुझ्या चरणाजवळ राहू दे. अलग लक्षात. जरा नेहमी मागणारा बी काय विचार करतो देणाऱ्याला जड वाटून. मागणाऱ्यात 2 प्रकार आहेत बघा भिकाऱ्यात. श्रीमंत याचक आणि भिकारी याचक. श्रीमंत याचक जर मागायला लागला ना त्याचा उद्देश खूप वेगळा असतो आणि भिकारी याचक मागायला लागला ना मग मात्र त्याचं पोटापुरतं काम असतं वेळ नसतं. आता सीतेकड रावण मागायला तो म्हणजे श्रीमंत याचक होता का गरीब याचक होता. मग एवढा श्रीमंत असताना सुद्धा संन्यासाच्या वेश घेऊन मागायला येतो. मग त्याच्या घरी काही कमी पडले मी नाही. त्याला ह्या मागण्याच्या माध्यमातून सीतेचं हरण करायचं होतं. म्हणून मागणाऱ्यानं आपलं मन मोकळं केलं पाहिजे की देणाऱ्याला ताप नाही वाटला पाहिजे. महाराज म्हणतात तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि देवा तुला काय दुसरे ओझं घालीत नेहमी. तुला अनेक लोक आले मागायला पण त्यांनी तुझी सेवा मागितलीच नाही. ईर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी अशा तिमिरे दृष्टी मंद झाले. तो भक्त आपल्या फळाचे लाभे. तो भक्त त्याच्या स्वार्थासाठी देवाची भक्ती करत असतो देवासाठी नसतो करत. पण महाराज म्हणतात मला काही नको. अनेक न लगे माईक पदार्थ. दुसऱ्या माईक गोष्टी मला नको. नुसतं नको नाही काही गोष्टी नको वाटतात म्हणतो माणूस पण वेळ आली ना मग झडपण घातल्याशिवाय राहत नाही. एक राजा होता राजा. त्या राजाला काय सवय होती की दिवे असे ठेवायचे. त्यावेळेस लाईट नव्हती. तुपाचे दिवे आणि त्या उजेडात जेवायचं. एक जणांना मांजरं पाळली होती. पाळलेल्या मांजराला शिकविलं होतं त्याने. ते म्हणला सरकार हे लाकडाचे दिवे काय दिवटणी म्हणते ते दिवा ठेवायचं त्याला दिवट. आता दिवटणी नाही काही नाही राहील. ती पहिली देवीच्या समोर जे असायचे त्याला डिकमाळ म्हणायचे. खऱ्या शब्द आहे दीपमाळ. आपण म्हणत नाही मरती रात्र झाली. मरती रात्र नाही मध्यरात्र. शब्द कसा आहे आपण काय म्हणतो खेळी मरती रात. कोणाला मरती कोणाला तसं दीपमाळा असते तसं ते त्याच्यावर ठेवायचे. मला आमची मांजरं अशी आहेत म्हणला की 2-2 तास सुद्धा अशी हालत नाही. एवढा आग्रह केला म्हणलं एवढा असू दे. राजा म्हणला आहे तुझी इच्छा ठीक आहे. मग ते राजा जेवताना हिकून एक मांजर तिकून एक मांजर वरी दिवे ठेवलेले सगळे ठेवलेले. पण माणसाचा स्वभाव काय बरं का कुणाचंच मोठे पण माणसं काढायला जाऊ देत नाही. तिथंच माणसं असते त्याचा कमीपणा करणार. मी एका गावाला गेलो. एक जण म्हणला आमच्या म्हाताऱ्याचे वय 95 वर्ष म्हणला. ते दुसरा तिथं काय म्हणला ते आपल्याकडे क्वार्टर एक पाहुणा आल्या बघा त्याचं वय 105 वर्ष. ते म्हणलं तू 105 का काढलं तुझं 95 कमी करायचं होतं. म्हणला मला 52 पोते ज्वारी झाली. मला आमच्या पाहुण्याने 122 पोती झाली. म्हणलं 122 का काढलं तुझं 52 खोडायचं होतं म्हणून. पण तुला किती जमीन आहे जमीनच नाही. म्हणून मोठेपण आपण का सांगू नये की दुसरा माणूस आपलं मोठेपण खोडायला तयारच असतो. आणि हे निसर्गाचे नियम आहे. तुम्ही साळ पेरता का हरक पेरता. पण हरक पेरतो का पण तिथं हरक जन्माला आलेलंच असते. आपण ज्वारी पेरतो का टाळका पेरतो ज्वारी पेरतो पण तिथं टाळका उगवलेलाच असतो. तसं मी कुठलं बी मोठे पण सांगायचा दुसऱ्या माणूस तिथे टिपकलेलाच असतो. ती मला हे शहाणपणा वाढायला लागला. म्हणा राजापाशी किंमत वाढणं. अहो काय माणसं महाराज
मी त्या पुण्याकडे एका लग्नाला गेलो, महाराज भाषण करणार. त्याच्या विरोधी माणूस होता. त्याला वाटलं महाराजांनी भाषण केलं, ह्याच्या लग्नात लईच खुशी होती म्हणला. ते माझ्याजवळ हाऊस काय म्हणलं, महाराज नवरीला चक्कर यायला लागली, लय वेळ भाषण करू नका. आता ती पोरगी माझ्या ओळखी. मी म्हणलं तुला राधिका तुला चक्कर यायला म्हणजे कुठे आहे म्हणले. कोण नाही म्हणते. म्हणजे ही कसं म्हणते. ते म्हणजे महाराज ह्याला आमच्या बापाचं वर्चस्व खपत नाही. माणसं काही एका तारायचीत का. नोकरला एका मारवाडीचं लग्न होतं. ते म्हणला महाराज तुम्ही लग्नाला मी गेलो, पण त्याचाच एक दुसरा पाहुणा होता. त्याला वाटलं हे जे लय महत्व वाढेल. त्यानं काय केलं म्हणलं, महाराज चला लग्नाला टाईम आहे म्हणला. जिल्हा परिषदने इकडे नाही तिकडे नाही. ते जिल्हा परिषद सभापती होता. आणि लग्न लागल्यावर मला आलं म्हणलं महाराज हे दिलेनेच खोटारपणा केला म्हणलं, तुम्हाला लवकर येईल. महाराज का नाही आमच्या आता 45 वर्ष गेले. समाज कसा आहे आम्हाला नक्की माहिती. लय अवघड गोष्ट आहे. त्यानं काय केलं महाराज, दिव्याचे ठेवले होते. ते मला राजापाशीचं मत वाढल्यावर आपली किंमत कमी होईल. त्याने हळूच 2 उंदराची पिल्ली सोडली तिथं. आणि उंदराची पिल्ली दिसली की त्या मांजराने दिवा फेकून दिला आणि पळाली. म्हणजे जरी मनात नसलं तरी इच्छा असली की माणसाला मन कोणीकडे येते सांगता येत नाही. महाराज म्हणतात मी सांगतो देवा की त्या माईक पदार्थाकडे माझं मन जाऊ देऊ नको. वृत्ती तुझ्या बाहेर राहू दे, पण ती वृत्ती तिकडे जाऊ देऊ नको. ते माझे अर्थ नको देवा. म्हणल्या साध्या गोष्टी नसल्या तर ठीक आहे, पण मोठ्या गोष्टी असल्या की माणसं बळबळतात. म्हणून देवा तुला काय सांगू, इह लोकातले भोग नसले तरी ठीक आहे, पण स्वर्गातले भोग ऐकले की माणसाला काय वाटतं. आपल्याकडे जेवायला आमंत्रण असतं. जेवायला काय केलं रे जेवायला. आम्ही संस्थेत असताना कोणी म्हणायचे हे 25 पोरं जेवायला हे करा. आमचे ते निकम बाबा म्हणायचे काय रे जेवायला. शिरपत्राव असला तर नको येऊ पोराचा अभ्यास बुडू नको म्हणायचे. शिरपत्राव म्हणजे शिराबाद. काय आहे जेवायला. नाही बाबा जिलबी केली मग न्यायचा. माणसं काही सोपी नाहीत महाराज. साधं जेवायला असलं की पोराला म्हणते तुझा जेवायला. आणि श्रीखंड अशी काही पकवाने केली की ती म्हणते आता मलाच यावं लागेल जेवायला. का पोरा सर्व नाही भागवायचं का, तुला नरडेली असते जिलबी खायची ना म्हणून. आता अजून सोपी उदाहरणं किती सांगू. माणूस छोट्या गोष्टी आहे, पण मोठ्या गोष्टी म्हणलं की वळवळतो. पण महाराज म्हणलं इथं तसं चालत नाही. ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी. ब्रह्म इंद्र जरी असला तरी तिथं दुःखच आहे. तया पाव पुण्याची पावटी सरे सवे चिंतपणाची उठी उतरे. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणून देवा तिथं माझं मन ते दुश्चित जणी जडू देशी. तिथं मन माझं जाऊ देऊ नको बाबा. देवा एवढी देवाला प्रार्थना केली. महाराज म्हणले का. तू का म्हणे त्याचे कळे आमावर मग जे जे कर्म धर्म नाशिवंत यत कृतकम तन नाशकम. इह लोकातले भोगही नाशवंत आहेत, पण स्वर्गातले दिवस सुद्धा पुण्य संपलं की त्याला माघारी यावं लागतं. म्हणून देवा आता माझं मन दुसरीकडे जाऊ देऊ नको. 11 वाजत आले जाऊ देऊ नको. एखादा दृष्टांत बी डोक्यात येऊ देऊ नको आणि एखादं प्रमाण बी डोक्यात येऊ नको. ते माझे अर्थ नको द्यावा. कारण आज पहिलाच दिवस आहे. नांगराला धरण पहिले दिवस म्हणले चांदणी धरायला जे निघायला जे धरलं ते कडूस पडूस झाले. पहिल्या दिवशी मग खांदा आला. आठवड्याभर बैलच चाला ना. पण जमल का पहिल्या दिवशी आपण तास लावून ठेवायचे 2 मुरडणांची भाषा. तसं तास लावून असं तो का म्हणे त्यांचे कळले आम्हावर म्हणजे जे कर्मधर्म विठोबा. रखुमाये विठोबा रखुमाये. हरी विठोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. हरी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. जयंती ही गणपतीची आहे. भगवान गणेशाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सप्ताह आहे. आणि आपल्याकडं सुरुवातीला काय म्हणतात श्री गणेश केला. म्हणजे आज ही सुरुवात आहे. ही सेवा भगवान गणेशाच्या चरणी समर्पित करत असताना खूप चांगले कीर्तनकाराची दरवर्षी निवड होते. आणि आता हा काळ कसा आहे, फार पाऊस बी नाही, थंडीच आता थोडं उतरायला लागलेली असते, फार ऊन बी नाही. अशा काळात हा कार्यक्रम आहे.
प्रतिवर्षी अत्यंत उत्साहानं श्रद्धेनं आपण सर्वजण कार्यक्रम करतात. आपल्याला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देऊ. आणि ज्ञानेश्वर माऊली भजन घेण्यापूर्वी एक सूचना आहे की आपल्या इथलं जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरासाठी नियोजन घालून दिलं म्हणे की महिलांनी फक्त 1100 रुपये द्यायचे प्रत्येक गृहिणीने. खाल्ल्या मजल्याची मजुरी निघून जाईल. जवळजवळ 75% महिलांनी पैसे दिले. त्याच्यामुळं पहिल्या मजल्याची मजुरी थोडी काही 70-75 हजार रुपये नाही, ते राहिलेल्या महिलाची नावं बी आहेत, बरोबर आहे ना. एवढं ते वसुली करून ते देतील, त्याची काही अडचण नाही. आता वरच्या मजल्याचं काम आहे. पहिल्या मजल्यात मी म्हणलं होतं किती सिमेंट लागू द्या मी देणार म्हणजे कीर्तनाला तुमच्या कोणी एखाद्याला सांगून नाही देणार. माझ्या कीर्तनाच्या आणि ह्याच्या पैशातून, कशातून, दक्षिणेच्या पैशातून 250 पोती सिमेंट दिलं आहे. आता दुसरा मजला चालू आहे. त्या आजच मी जाऊन आलो, तिथं सुरू झालं दुसऱ्या मजल्याचं काम. त्यालाही म्हणलं जेवढे सिमेंट लागेल 200-250 काय लागेल तेवढे मी सिमेंट देतो. फक्त वरल्या मजल्याची जी काय स्टील आहे ते काही मान्यवर लोकांनी कबूल केले, काही कबूल करते ते होईल. आणि त्याची जी मजुरी आहे ती मजुरीसाठी मात्र आतला इथल्या गावच्या महिलांना, ह्या गावचे जे मुली आहेत लग्न होऊन सासरी गेलेल्या त्या मुलींच्याकडून वरची मजुरी भागविली जाईल. सिमेंटाची जबाबदारी मी घेतलेलीच आहे. आणि त्याच्यानंतर स्टील वगैरे आहे ते आपण काही लोक बोललेत, काही ती होऊन जाईल ती पण. आणि आपले तापडे साहेब त्या कामात लक्ष घालून आहेत, गणेशदादा आहेत, सर्वजण मंडळी आहेत. या सर्वांना खोटी खोटी अशा प्रकारचा धन्यवाद देऊ. मी मगाशी सहज विषय काढला तर आपल्या जीवनगुरुजीची कन्या आणि काकाच्या बहीण राणीताई त्यांनी सांगितलं महाराज माझ्या वतीने 5000 मी देणार आहे. असे जर सगळ्यांच्याकडून ते काम होईल. फक्त एवढीच इच्छा आहे की ही बोधले महाराजाला ही दिलेली जागा आहे कोणचं तो मठ, आणि ही असाच राहावा. ह्याच्यात भजन कीर्तनच व्हावं. भाविकाच्या लोकांच्या सेवेला त्याचा उपयोग व्हावा. कोणाची छोटी मोठी लग्न कार्याचे कार्यक्रम व्हावे. नाही तर आम्ही काही ते येणार आहेत का, राहणार आहेत का, काय करायचे का, हे पूर्वीचा इतिहास आहे. आणि बोधले महाराजाच्या घराण्याचा आणि येडशीकराचा संबंध हा पिढ्यानपिढ्याचा आहे. संत मानकोजी बोधले महाराज, शिवाजी बोधले महाराज हे ज्यावेळेला तीर्थयात्रेला निघाले त्या काळात, त्यावेळेला इथं सिद्धेश्वरात आलेले आहेत. ते असं ग्रंथात उल्लेख आहे. तिथं कीर्तन झालं, रामलीला कीर्तन झालं, खेटेश्वरला कीर्तन झालेलं आहे, चोराखळीला कीर्तन झालं, ते दिवाणी शेवल घालवा गेले. असा खूप जुन्या परंपरेचा हा संबंध आहे. त्यामुळे या संबंधात ही वास्तू अशी तयार व्हावी आणि येडशीकराला या सगळ्या गोष्टी भजन पूजन परमार्थासाठी मिळावं, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि भजन झाल्यानंतर मला वाटतं शेवटची चाल म्हणायची तर चाल मला वाटतं सोनेगावकर महाराज म्हणलेले आहे. त्यांना जोडीदार आपले बाळासाहेब महाराज भजनी मंडळ होते. वडगावकराचं द्रुपद झालेलेच आहे, बरोबर आहे. हां, आता आपले परभणीकरांनी बी परभणीकर हां ती म्हणले ह्यांचं नाव घ्यायचं का ठरवी सोडलं तर वरबापाची भेट ही शेवटाला असणार. गायकामध्ये वरबाप माणूस आहे. ती कुठं बी गेलं तरी परभणीकर असलं की सप्ताह उचलूनच झाला. खरे का खोटे, बरोबर आहे ना. ते असं असते. लग्नात जरी एखाद्या बाईला लुगडं विसरलं तरी 16व्यात तिचं वाजवून द्यायचं असते. म्हणजे मग ह्यांचं नाव घ्यायचं विसरलं म्हणून ह्यांचं धन्यवाद. गोविंद महाराज तुम्ही म्हणता काय शेवट ज्ञानेश्वर माऊली पूजन करतो. शेवटची चाल आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर